शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवरती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलंय। जयंत पाटील यांनी मोदींचा जुना व्हिडिओ ट्विट केलाय। या व्हिडिओमध्ये मोदी पवारांचं तोंड भरून कौतुक करतात। शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असतानाही कायम शेतकऱ्यांबाबत विचार करत असल्याचं मोदी म्हणतात। काही वर्षांपूर्वी मोदी शेतकऱ्यांचा कायम विचार करतात असं मोदी म्हणत होते, तेच मोदी आता पवारांवरती कसे टीका करतात असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मोदींच्या बोलण्यामधला विरोधाभास जयंत पाटलांनी समोर आणलाय। कुछ लोगों ने महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया। एक बार मैं भी क्रिकेट की दुनिया में आ गया था काम में, और वे भी थे, तो उसके कारण मुझे मिलना होता था। क्रिकेट की बात अगर 8 मिनट हुई है तो 5-10 मिनट तो वो किसान की बात निकाल के ही रहते थे। विषय क्रिकेट का हो, चर्चा क्रिकेट की करनी हो, लेकिन वो बात तुरंत किसान पर आ जाते थे। उनके मन मस्तिष्क में गांव, किसान और कृषि में भी आधुनिकता, इनोवेशंस, टेक्नोलॉजी को कैसे लाना और पोस्ट हार्वेस्टिंग एक्टिविटी, इन चीजों पर वो ज्यादा बल देते थे। यानी परंपरागत रूप से हम कृषि को जिस रूप से देखा है, शरद राव को कृषि को अलग रूप से देखने का उनका स्वभाव था, उनका तौर तरीका था। और मुझे लगता है कि उनका इन सारे, अभी भी आप कभी भी मिलिए और गन्ना से ऐसे गन्ना शब्द बोल दीजिए, आपको घंटे भर समझा देंगे गन्ना। सारे लेटेस्ट फिगर उनके पास रहते हैं। चीनी का क्या करना, एक्सपोर्ट कितना करना, क्या करना, सारी चीजें उसी में लगे रहते हैं। ये इन चीजों को दर्शाता है कि सार्वजनिक जीवन उनके लिए पद और प्रतिष्ठा से ही सिर्फ जुड़ा था, ऐसा नहीं है, लेकिन सार्वजनिक जीवन के माध्यम से उनका जो टारगेट ग्रुप है, उनके कल्याण के लिए, उनकी भलाई के लिए कुछ न कुछ नया करते रहना, ये अविरत प्रयास रहता था। शिर्डीमध्ये जो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा कार्यक्रम झाला, त्याच्यातनं अनेक मुद्दे समोर आलेले आहेत की पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत ते आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये कधीही झालेले नव्हते। आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलं की यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कोणीच प्रयत्न केलेला नाही। आज मोदी साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्या शेती आणि राजकीय केलेल्या विकासाच्या कामासाठी दिलेलं आहे। हा दुसरा मुद्दा। आणि मला असं वाटतं की ठिकाणी इतका तो हक बनतो की राज्यामध्ये आल्या माननीय प्रधानमंत्री शेवटी कोणावर टीका करणार, अर्थातच आदरणीय पवार साहेबांवर। त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे, पुढे जरूर यावं, आदरणीय पवार साहेबांवर टीका करावं। कारण आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खडखडीत चालतं। त्यामुळे 60 वर्षाची कोणीही महाराष्ट्रात आलं त्याला जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांवर टीका करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही। काल जे त्यांचं वक्तव्य आलं, म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यामुळे कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं, अशा प्रकारचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयत्न असावा। त्याच्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनीच दिलेला त्यांच्या सहीसहित त्यांचा इंटरव्ह्यू आहे, सुधीर भोंगळे यांनी घेतलेला 2012चा इंटरव्ह्यू त्यांनी स्वतः घेतलेला आहे, स्वतःच्या सहीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। त्याच्या विरुद्ध आज लवकरात निवडणूक आल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदललेली दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।